म्हणजे अगदी सांगायचा मुद्दा की 40 रुपये रोजवरती मी तिथे काम करत होतो. एक क्षण आला की एकतर पुस्तक प्रदर्शन चालू ठेवणं, पुण्यात राहणं किंवा आईकडे थांबणं. आईची शिकवण आहे, म्हणजे कुठल्या कामाला मागे हटायचं नाही. माझी आई तशी खंबीर होती. हे सगळं हसत खेळत, कुठेही तक्रार न करता, कुठेही कपाळाला आठ्या न आणता, आणि हे संस्कारांशिवाय कुठनं येऊच शकत नाही. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी सर्वात पहिल्यांदा सांगू इच्छितो, हा पहिलाच व्लॉग आहे. रत्नागिरी जिल्हा सोडून मी माझ्या शेजारच्या जिल्ह्यात अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेलो आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील हे परुळे गाव आहे आणि या ठिकाणी कोरजाई किनारा होमस्टे आहे राठिवडेकर काकांचं. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती नमस्ते, मनपूर्वक स्वागत आहे. खूप दिवस आपण चर्चा करत होतो की हा व्हिडिओ आपल्याला करायचा आहे तुमच्या होमस्टेचा, आणि आज योग जुळून आलेला आहे. काकांची आणि माझी ओळख आम्ही मांजरप्रेमी असा एक ग्रुप आहे फेसबुकला, पण इतके दिवस आम्ही फोनवरून संपर्कात होतो. तर काका आज फायनली योग जुळून आलेला आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण खूपदा आपण फोनवरती मेसेजवरती भेटलो आहे, पण प्रत्यक्ष भेट ही खूप आनंदनीय असते. खरं आहे. तो आनंद मी आज उपभोगतोय. मला खूप मनापासून आनंद होतोय की तुम्ही आज माझ्या गावात आलाय, माझ्या होमस्टेला आलाय. नक्कीच. तर आपण आत्ता जिथे उभे आहोत तिथे हा जो रस्ता आहे, इथे आम्ही सकाळी आलो आणि खरं सांगतो इथे येताना असं वाटलं नव्हतं की इतका सुंदर होमस्टे, इतकी सुंदर राहायची सोय. खरंच मन प्रसन्न झालं. पावसाळी वातावरणसुद्धा आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवागार निसर्ग आहे. आणि इथपर्यंत आमची गाडी आली, पुढे गाडी पार्क केलेली आहे आपण, आणि त्यानंतर इथून जी पायवाट आपल्याला दिसते या पायवाटेने आपण खाली जाणार आहोत आणि तिथे जो होमस्टे आहे तो पाहणार आहोत. काका, आपण आपला जो परिसर आहे तो दाखवायला सुरुवात करायला हरकत नाही. या पूर्वी इथून अशी वेडीवाकडी पायवाट म्हणजे दगडाची वगैरे बनवलेली होती. अच्छा. आता मी ही जांभा दगडात थोडासा चांगला आकार देऊन सहज उतरता येईल अशा पद्धतीने बनवलंय. बरं. काका, तुमचं शिक्षण किती झालं आहे आणि तुमचा थोडंसं पार्श्वभूमी? माझा जन्म खरा मुंबईचा KM हॉस्पिटल. अच्छा. पण आई 6 महिन्याचा असताना मला गावी घेऊन आली, कारण माझे आजी आजोबा इथे कोकणात असायचे. तर तिचं म्हणणं असं की त्यांना कोण बघणार. वडील ग्लॅक्सोमध्ये कामाला मुंबईला वरळीला. अच्छा. तर त्यांना पाहण्यासाठी म्हणून तिने तो निर्णय घेतला की मी गावी जाऊन राहते. आणि माझा नुकताच जन्म झालेला, म्हणजे 6 महिन्याचा असताना मला कोकणात आणलं. आणि खरं सांगायचं तर माझं ते भाग्य की आईने तो निर्णय घेतला आणि मला कोकणात घेऊन आली. अशासाठी की काय म्हणता येईल, ते एक खरं जीवन जे आहे माणसाचं ते मला सुरुवातीपासून म्हणजे जन्मापासूनच उपभोगायला मिळालं, ते कोकणात राहून. मुंबईसारख्या शहरात राहून मला असं जीवन जगता आलं नसतं. नंतर 4थीपर्यंत शिक्षण माझं इथे जिल्हा परिषदेची शाळा आहे कोरजाईला, तर तिथे झालं. अभ्यासात हुशार म्हणून परत मोठा भाऊ मला मुंबईला घेऊन गेला. अच्छा. मग 5वीपासून कॉलेज माझं मुंबईला. बरं. आणि कॉलेज नंतर मग नोकरीच्या शोधात असताना मी पुस्तक क्षेत्रामध्ये कार्यरत झालो. वा. सुरुवातीला ढवळे ग्रंथयात्रा म्हणून गिरगावची एक संस्था आहे. रघुवीर ढवळे माझे जे गुरु मानतो मी त्यांना. अच्छा. या क्षेत्रातले गुरु. तर त्यांनी ती ढवळे ग्रंथयात्रा सुरू केलेली. बरं. मग त्या संस्थेमध्ये मी कामाला जायला सुरुवात केली. म्हणजे अगदी सांगायचा मुद्दा की 40 रुपये रोजवरती मी तिथे काम करत होतो. 40 रुपये रोज? काय, कुठच्या सालातलं हे? साधारण 89. अच्छा. 88-89. बरं. पण ठीक आहे, म्हणजे माझा उद्देश एकच होता की आपल्याला आता जग बघायचं आहे, कुठेतरी बाहेर दुनियादारी काय असते, लोक कशी असतात वगैरे, अशा उद्देशाने मी गेलेलो. खूप काय पैसे कमवावे आणि घरात आणून द्यावे असा विचार नव्हता त्या काळी. तर ते करता करता मग पुस्तकांवरचं प्रेम मात्र तिथे जडलं. कारण कॉलेजपर्यंत एकही पुस्तक न वाचलेलं, अगदी चांदोबाच्या पलीकडे मी काहीच वाचलं नव्हतं खरं सांगायचं तर मला खूप मनापासून मी नंतर पुस्तकांवर प्रेम. मग अचानक ही पुस्तकांची आवड कुठून आली? पुस्तकांच्या सान्निध्यात राहून आणि वाचकांना भेटून. बरं. वाचक जे काही बोलायचे, आमच्याबरोबर संवाद साधायचे, तर मग मला कुठेतरी वाटायला लागलं की अरे बाप रे, केवढं ज्ञान आहे माणसांकडे, प्रत्येकाकडे. म्हणजे वाचनातून जर हे वाचनाची ताकद काय आहे हे तेव्हा त्याची जाणीव झाली. म्हणून खऱ्या अर्थाने मी पुस्तकाकडे वळलो. मग काही पुस्तकं उगाचच चाळायला लागलो.
मग त्याच्यात माझा आवडता पहिला लेखक म्हणजे आवडते खूप लेखक आहेत. म्हणजे माझी सुरुवात वपू काळे यांच्या पुस्तकाने झाली. वा, म्हणजे वपुर्झा. क्या बात आहे. कोणीतरी वाचकांनी सांगितलं की वपुर्झा आहे का. हो, मग त्यांनीच मला सांगितलं की ह्याला अनुक्रमणिका नाही आहे, कुठलंही पान वाचून तुम्ही 4-8 ओळी ज्या आहेत त्या वाचा. मग मी शॉर्टकट मारण्याच्या उद्देशाने ते वाचायला घेतलं, कारण एक कथा वाचायला वेळ लागतो, कादंबरी वाचायला वेळ लागतो. बरोबर. तर वपुर्झा टाळल्यानंतर मनात एक पक्क झालं की आपल्याला आता यापुढे वाचायचं आहे. अच्छा. पु ल देशपांडे आणि वपू काळे त्या काळी असलेले खूप मोठे कथा लिहिणारे हो, मंडळी. खूप मोठी मोठी नाव आहेत. जयवंत दळवी आहेत, नासाई नामदार आहेत, खरंय, रणजित खरंय. देसाई आहेत, वि स खरंय. खांडेकर, खरंय. खूप मोठी मोठी नाव आहेत. सगळे लेखक कोकणातले आहेत. अरे वा, जास्तीत हो, जास्त हो. लेखक. पुलंच्या अनेक लिखाणांमध्ये सुद्धा कोकणचा खूप मोठा संदर्भ देखील आहे. हो हो. ही अशी सुंदर पायवाट आता फार दुर्मिळ झाले, फार कमी ठिकाणी अशी पायवाट पाहायला मिळते. आणि अशा ठिकाणी देखील खाली जे होमस्टे केलेलं आहे, आज मी सकाळीच आलेलो आहे आणि सकाळपासून जो अनुभव आत्तापर्यंत घेतला आहे तो अप्रतिम आहे. तुम्ही तुमच्या डोळ्याने बघाल, तुम्हाला ह्या वाटेने उतरताना आणि प्रत्यक्ष ह्या गावात इथपर्यंत पोचताना अजिबात वाटणार नाही की इतकं सुंदर लोकेशन असेल. मला खरं आता ह्या पायऱ्या उतरून आणणं पर्यटकांना मला वैयक्तिक बरोबर वाटत नाही. खरंय. पण माझा नाईलाज आहे की घरापर्यंत सरळ रस्ता किंवा सरळ वाट नाहीये. अच्छा. यायला. बरोबर. तर मग हे मी बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तींना ते जाणवते की काकांना थोडंसं प्रॉब्लेम वाटतोय मानसिक. पण ते लोक असं बोलून दाखवतात की काका उलट हे छान आहे, कारण खऱ्या अर्थाने आम्हाला कोकणात आल्याचा फील या वाटेमुळे येतो. खरंय, खरंय. कारण दारात गाडी जाणं हे नेहमीच आहे. नक्कीच, नक्कीच. गाडी लावायची आणि उतरायचं. बिलकुल. त्यापेक्षा हे कितीतरी पट चांगली गोष्ट आहे. हा जो फील आहे कोकणातला, इथे तुम्ही निसर्ग बघू शकता. चहू बाजूंनी नारळाची झाडं आहेतच आणि फार जुनी वृक्ष आहेत. आपण पोचलेलो आहोत मला वाटतं काकांच्या कंपाऊंडमध्ये. बरोबर काका? हो बरोबर. येस, आपण आता ह्या काकांच्या प्रॉपर्टीमध्ये काकांच्या घराजवळ पोचलेलो आहे. हे काकांचं तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे जुनं घर आहे, आपलं मूळ घर. हो. अच्छा. त्याला आता एक 55 वर्ष झाली कंप्लीट. बर. आणि मातीचं घर आहे. अजूनही मातीचं घर आहे. अच्छा. हा, फक्त काही कारणास्तव काही भिंती प्लॅस्टर केल्या, नाईलाज असं कराव्या लागल्या मेंटेनन्स साठी. बर. आणि अजूनही कौलारूच घर आहे. अच्छा. हा, आणि खूप छान वाटते, लोकांनाही मी दाखवत असतो. जुनं आहे, खूपच अट्रॅक्टिव्ह आहे आणि कलर आत्ताच नुकताच मला वाटतं केलेला आहे, त्यामुळे ते अजूनच खूप सुंदर दिसतंय. गणपतीची तयारी. हो नक्कीच. मला वाटतं काका आधी एकदा आपलं जुनं घर एकदा आपण बघूया ना, कारण मला स्वतःला खूप इच्छा आहे हे घर आतमधून बघण्याची. कोकणातलं एक पारंपरिक जुनं घर. वा. इथे आल्या आल्या जो एक फील आला, बाहेर सुंदर असं तुळशी वृंदावन आपण बघू शकतो. अरे वा, बुबू आहे. आणि आमची आई होती तेव्हा घर नीटनेटकं असायचं. आता थोडं इथे कोण राहत नसल्यामुळे पसारा आहे. बरोबर. हे त्या वेळेच्या खिडक्या. अच्छा. हा बाकडा आहे. हो. म्हणजे त्यावेळेला वीज नव्हती, मी शाळेत जायचो तेव्हा. अच्छा. रॉकेल हे महत्वाचं इंधन होतं त्यावेळेला. तर रॉकेलच्या दिव्यावरती अभ्यास करणं, त्याच दिव्यावरती सगळे कार्यक्रम करणं. आणि पेट्रोमॅक्स, गॅस बत्ती म्हणायचो आम्ही त्याला मालवणी भाषेत. तर तो पेट्रोमॅक्स अगदी जीव की प्राण होता. प्रत्येकाच्या घरात किमान 2 तरी पेट्रोमॅक्स असायचे. दुर्दैवाने आता काहीच बघायला सुद्धा कोणाकडे काही नाहीये. म्हणजे लग्न समारंभ वगैरे सुद्धा लाईट नसताना झालेले आहेत. विहिरीतून पाणी काढणं, बरोबर, वाटप पाट्यावर वाटणं, बरोबर वगैरे ह्या सोप्या वाटायच्या गोष्टी, काही त्रास वाटायचा नाही त्या काळी. पण आज वीज नसली की या सगळ्यांची अडचण वाटते. बरोबर. असं. बरोबर. ही आहे गणपतीची माटी आहे. ही कोकणात प्रत्येकाच्या घरात ही अशी कायमस्वरूपी बसवलेली असते. आणि त्याच्या खाली आसनासाठी बाकडा. हा बाकडा सुद्धा त्या काळातलाच आहे, पॉलिश केलेला आहे, वुडन आहे, कुठेही खराब झालेला नाही अजून. आमच्याकडे देवघरात गणपती ठेवायचं प्रमाण खूप कमी आहे कोकणात. वळयमध्येच जास्त. याला वळय म्हणतो आम्ही, हॉलला वळय म्हणतो, ओट्याला लोटा म्हणतो. ओके. आणि अंगणाला खळ म्हणतो. जेवणाच्या खोलीला रांदाप खण. होय. रांदाप म्हणतो ना. आपण बघू शकतो. आता तुम्ही म्हणाल जसं भले वापरात नसल्यामुळे
अस्ताव्यस्त गोष्टी असू शकतात किंवा हा आपल्या व्हिडिओचा मुख्य भाग नसला तरी मला स्वतःला अशा गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे मनापासून. दुर्दैवाने आपल्याला अशी घरं काही वर्षांनी बघायला नाही मिळणार. त्यामुळे माझा एक प्रयत्न असतो की अशा व्हिडिओमधनं ही सुद्धा एक मेमरीज कुठेतरी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांनी पाहावं की कशी घरं होती आपली पूर्वीचे. नागाचं चित्र काय असंच आहे की काय कारण? प्रत्येकाच्या घरात असते आणि ह्याच्याच खाली नागोबाची मूर्ती आणून म्हणजे मातीचा नागोबा आणून त्याचं पूजन केलं जाते म्हणजे नागपंचमीला. पण ही टाईल्स जी आहे किंवा भिंत रंगवून नागोबा काढलेला वगैरे हे आता टाईल्स नवीन आल्या नाही तर पूर्वी पेंटरनेच रंगवलेला असायचा नागोबा. अच्छा. हा आणि त्याच्या खाली मग पाठ ठेवून त्या दिवशी पूजन केलं. पण ही इकडची सिंधुदुर्ग पट्ट्यातली गोष्ट आहे प्रत्येक घरात. होय 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 निदान आमच्या ह्या भागात तरी वेंगुर्ला तालुका म्हणा किंवा पूर्ण जिल्हा म्हणा. बरं. फक्त एक दुर्दैवाने एक सांगतो म्हणजे कोण जर कोकणातले बघत असतील व्हिडिओ, दुर्दैवाने एक गोष्ट होते, सरपटणारा प्राणी दिसला म्हणजे मला खूप दुःख आहे त्या गोष्टीचं की पहिलं मारून टाकतात. खरं तो विषारी आहे बिनविषारी आहे. बिनविषारी विषारी सोडा, साप हा किंवा सर्प हा प्राणी दिसल्यावरच त्याला मारून टाकणं ही जी काही एक विकृत मानसिकता आहे, विकृती आहे. बरोबर आहे. कारण काहीच तो त्याच्या वाटेने बिचारा जात असतो, तो नुसता तुमच्या नजरेत पडला हा त्याचा दोष. कुठलाही सरपटणारा प्राणी म्हणा किंवा इतर हिंस्र प्राणी स्वतःहून तसा येऊन डायरेक्ट अटॅक करणं असं कधीच करत नसतो. खरंय. खरं सांगायचं तर बरोबर. आणि तुम्ही पूजन करता ज्या दिवशी त्या दिवशी त्याला दूध पाजण्यापासून सगळे लाड करता आणि नागपंचमी दुसऱ्या दिवशी जरी नागोबा दिसला तरी मारणारी लोक इथे एक रूम आहे बेडरूम सारखी. ओके. थोडा हा बेड सुद्धा खूप जुना आहे. उड लाकडी आहे, पूर्ण लाकडी फळे आहेत. त्यावेळेच्या मांडण्या अशा असायच्या. बरोबर. हे सुद्धा भिंतीतली कपाट खूप असायची. हे पण दुर्मिळ त्याच वेळेच आहे माझ्या बालपणापासून म्हणजे घर बांधल्यापासूनच आहे. पण अजूनही लाकडाला कुठे काही झालेलं नाही. बरोबर. आणि हे मागील दार म्हणतो आपण, पाटला दार म्हणतो. हो. अच्छा. इथे मांसाहारी जेवढं काय अन्न शिजवायचं असेल, मच्छी चिकन वगैरे, त्याची चूल मागच्या बाजूला. ओके. हे कोकणात प्रत्येक घरामध्ये आहे. आणि शाकाहारी तिकडे मेन किचन मध्ये. अच्छा. हा बर. हो. हे सगळ्या मातीच्या भिंती आहेत. हो. पाटलादार असं म्हणतो आम्ही मालवणी भाषेत. हो. पाटलादार, मागीलदार. येस. इथे एक खोली आहे ती लाकडाचीच खोली म्हणजे पूर्ण बरोबर लाकूडच भरलेलं असते त्याच्यामध्ये. तर हे घर होतं काकांचं जुनं. 1970 साली या घराची स्थापना झालेली आहे. अजूनही खुंट्या आहेत बाहेर. हो, जुन्या खुंट्या आहेत त्या. याला गडगा म्हणतो. हो, कंपाऊंड असते. बरोबर. प्रत्येक जण आपापल्या हद्दीप्रमाणे तसं कंपाऊंड घालून घेतो. बरोबर. इथे काय पोफळीची झाडं लावलेली आहेत. सुपारी. हो, सुपारी. ही लाजरी. हो. लाजाळू. हो. हात लावलं की. येस. पावसाळ्यातून विशेषतः सगळीकडे. आणि औषधी आहे वनस्पती. होय. हो, औषधी आहे. काय वापर केला? आयुर्वेदामध्ये वापरतात. आता मला खूप काय कशासाठी नाही सांगता येणार, पण वापरतात. बरोबर. कारण काटेरी असते. हो, काटेरी असते. आमच्या माऊ बसले आहेत. सुंदर मांजराची पिल्ले आहेत. भुबू आहे. आणि हे आहे मुख्य आकर्षण या स्पॉटचं, ते म्हणजे ही जी खाडी आहे, हा जो सुंदर निसर्गरम्य परिसर आहे, तो टॉवर दिसतोय तिकडे तिथे तारकर्ली. ओके. तिथून खाली लेफ्ट साईडला 5 किलोमीटर देवबाग. अच्छा. आणि राईट साईडला मालवण 5 किलोमीटर. बरं. हे तारकर्ली बंदर आता बघताय ते. ओके. आणि झाडांच्या बॅक साईडला समुद्र. बरं. हो. आता ही गाडी जी आली ती देवबाग वरून आली. आता ही मालवणला चालली. म्हणजे इकडे मालवण आहे. आणि कर्लीची खाडी. ओके. आमच्या वाडीच्या पुढे कर्लीवाडी आहे. अच्छा. आणि तिथे समुद्र आणि खाडीचा संगम आहे. बर. म्हणून त्याला मला वाटते कर्लीची खाडी असं नाव आहे. ओके. हे आहे कोरजाई किनारा होमस्टे. ही सुंदर इमारत आहे. काका, किती साली नेमकं तुम्हाला सुचलं किंवा डोक्यात होतं की अशा प्रकारचं काहीतरी आपल्याला करायचं आहे? 2014 साली मी शब्दांगण नावाची संस्था स्थापन केली आणि महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड पुण्याला मी कायमस्वरूपी तिथे पुस्तकांचं प्रदर्शन आयोजित केलं. अच्छा. सप्टेंबर 2014ला मी तिथे सुरू केलं प्रदर्शन. बरं. आणि त्यानंतर 8 वर्ष मी सातत्याने तिथे व्यवसाय केला, पुस्तक विक्रीचा व्यवसाय. ओके. आणि खूप छान असं चालू होतं.
आनंद मिळत होता, पैसाही मिळत होता. कोरोना आला हो. आणि त्यानंतर थोडंसं अडचणी निर्माण झाल्या. तेव्हा माझ्या होमस्टेचं बांधकाम सुरू होतं. बरं. तर ते आलो आणि 6 महिने आम्ही लॉकडाऊनमध्ये अडकलो, बरं. जिल्हाबंदी असल्यामुळे. ओके. मग त्या 6 महिन्यात आम्ही असं ठरवलं, आर्थिक अडचणीत आलो त्यावेळेला, कारण व्यवसायच पूर्ण बंद पडला. पण मनाचा निश्चय करून आम्ही निदान खाली म्हणजे आता 1+1 माझं घर होणार होतं त्यावेळेला. बरोबर. तर मी पहिला मजला थोडासा कॅन्सल करून खालचाच मजला पूर्ण व्यवस्थित करून टाकला. आणि जेव्हा कोरोनाचं सगळं हे शांत झालं तेव्हा मग पुण्यात जाऊन माझा जो व्यवसाय होता तो पुढे सुरू करण्याचा प्रयत्न ठेवला. पण तेवढा व्यवसाय होत नव्हता, आर्थिक नुकसानच होईल असंच वाटत होतं. बरं. आणि त्याच दरम्यान माझ्या आईची तब्येत खूप हे झाली, म्हणजे आजारी पडली. बरोबर. हां. तर त्यामुळे असा एक क्षण आला की एकतर पुस्तक प्रदर्शन चालू ठेवणं, पुण्यात राहणं किंवा आईकडे थांबणं. तर मनाने निर्णय घेतला की नाही, आईबरोबर थांबायचं. कारण माणसाच्या एंड पॉइंटला एवढ्या वयात तिने जे काय आपल्यासाठी योगदान केलं, मला जन्माला घातल्यापासून जे काय असेल तिने केलं, तर त्याचा शेवट एक चांगल्या रीतीने व्हावा, तिला आनंद मिळावा, तिचं जे काय आयुष्य आहे त्या आयुष्याच्या अंतापर्यंत आपण तिच्याबरोबर थांबावं, एवढंच मला ते मनात मी धरलं. आणि तो एक निश्चय करून मी पुस्तकांचं सगळं विश्व बंद करून पुण्यातलं मी कोकणात आलो. आणि कोकणात आल्यानंतर ह्याचं बांधकाम वगैरे पूर्ण झालेलंच होतं आणि मग मी हा व्यवसायसुद्धा आईला सांभाळून करायला लागलो. बरं. हां. आणि करण्यामागे उद्देश एकच होता की थोडे धोके दिसत होते पुस्तक विक्रीतून. मग पुस्तक विक्रीतून धोके दिसत होते. आई कधीतरी म्हातारी होणार आहे. दुर्दैवाने ब्रेनस्ट्रोक झाल्यामुळे ही वेळ आमच्यावर लवकर आली, नाहीतर आई अजूनही काही वर्ष राहिली असती. बरोबर. तर आईबरोबर शेवटी कोणीतरी राहावं असा एक दुहेरी उद्देश ठेवून मी पर्यटनाच्या व्यवसायामध्ये आपण उतरावं असं एक मनात आलं. खरंय. स्वतःचीच जागा होती. मग घरच्यांची संमती घेऊन मी हा कोरजाई किनारा होमस्टे इथे बांधलेला आहे. वा, खूपच भावनिक असा हा प्रवास आहे. मला खात्री आहे की आजच्या काळातील अनेक तरुणांसाठी ही जी काकांनी सांगितलेली आत्ताची त्यांची कथा होती, त्यांचा प्रवास होता, तो खूप शिकण्यासारखा, प्रेरणादायी असं मी म्हणेन. कारण एकीकडे आपला व्यवसाय किंवा शहरात ते सेटल झाले होते आणि दुसरीकडे त्यांची आई जी इकडे गावात होती, आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात होती. तर अशा काळात आपल्या आईसोबत आपण राहिलं पाहिजे, तिच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. हा जो उद्देश आहे, हे जे निर्मळ मन आहे, आज दुर्दैवाने ह्या गोष्टीचं कौतुक करण्याची गरज पडते समाजात. हे खरं प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे वास्तविक. परंतु आज समाज आपला असा विचित्र स्थितीत आहे की ह्या गोष्टीचं देखील कौतुक करणं भाग पडतं आहे. कारण इतकं दुर्मिळ झालं आहे हे की आपल्या आईवडिलांसाठी मुलांना वेळ नाही आहे. आणि अशा समाजाच्या स्थितीतसुद्धा काकांसारखी माणसं आहेत म्हणून कुठेतरी समाज टिकलेला आहे. काका एक भारी माणूस आहे. मी आज सकाळपासून प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटलो, पण खरंच म्हणजे जे आदरातिथ्य त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि आपल्याला एक समजतो, माणूस लक्षात येतो. काका इथे बोट दिसते, तर तुम्ही बोटिंगची फॅसिलिटी पण देता की काय नेमका या बोटीचा उद्देश? ही बोट म्हणजे पर्यटकांना फिरण्यासाठी वापरता येऊ शकते. थोडी लहान आहे आणि थोडी डुलणारी आहे. पण पर्यटकांसाठी मी सेफ आणि एक चांगली बोट असावी म्हणून मी देवबाग किंवा तारकर्लीवरून बोट बोलवतो. बोट आपल्या इथेच येते, या पायऱ्यांजवळ येते. ओके. आणि इथून तुम्ही खाडीतले काही काय म्हणतात त्याला, एक स्थळं बघत 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 तुम्ही संगम क्रॉस करून समुद्रात किल्ले निवतीपर्यंत तो बोटवाला तुम्हाला घेऊन जातो. त्याच्यात एकूण 14 पॉईंट तो दाखवतो. ते सगळे पॉईंट दाखवून तुम्हाला जर सुनामी आयलंडला जायचं असेल, सुनामी आयलंड खाडीतच आहे, इथून 5 मिनिटाच्या अंतरावर. सुनामी आयलंडला वॉटर स्पोर्ट्स करता येतात. 3 प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आहेत. त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग. तोच बोटवाला तुम्हाला तिथे अरेंज करून देतो. ओके. आता हा सीझन नेमका कुठचा असतो? हे सगळं अनुभवायला कोणाला यायचं असेल तर कुठच्या सीझन मध्ये आलं? 25 मे ते साधारण ऑगस्ट एंड पर्यंत हे बंद असते. अच्छा. म्हणजे सप्टेंबर व्यतिरिक्त पूर्ण वर्षभर सुरू असते. आमच्याकडे नेटवर्क खूप छान आहे. आता त्याचा फायदा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी खूप होतो. म्हणजे खूप मोठं उदाहरण म्हणजे एक कपल आलेलं, देशपांडे आणि त्याची मिसेस तमिळनाडू साईडची होती. आणि त्यांच्यावर डॉग पण होता. इथे आम्ही हे केलेलं आहे, म्हणजे कुत्रा मांजर पेट फ्रेंडली पण आहे. पेट फ्रेंडली आहे.
तर ते 2 काय 3 दिवसाचं त्यांचं बुकिंग होतं. वर्क फ्रॉम होम होतं, त्याच्यामुळे ते 14 दिवस इथे थांबले. हे सगळं आवडलं म्हणून. अरे वा, जेवण राहणं सगळं क्या आवडलं. बात आहे. काही जण वाढदिवस साजरा करायला या जागेचा बऱ्याच जणांनी उपयोग केला. वा, पर्यटकांना वाचायला पुस्तकं देतो. अच्छा, आणि वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आहेत, बरं. ज्याच्या त्याच्या आवडीने जो तो वाचतो. फार वाचलं जात नाही, कारण फिरण्याचा आनंद घ्यायचा असतो. तरी सुद्धा ती एक गोष्ट ठेवली. काही बैठे खेळ आहेत माझ्याकडे. वा, तर असं सगळं थोडंसं प्रयत्न करतोय. मस्त. त्याच्यानंतर मासे आणि खेकडे पकडण्याची सुद्धा माझ्याकडे व्यवस्था आहे. बरं. काही पर्यटकांनी तोही प्रयत्न करून पकडले सुद्धा. बरोबर. तो एक आनंद वेगळा. इथे काका ही नारळाची झाडं तुम्ही ठेवलेत, हो, तर त्यामागचा नेमका उद्देश काय? याचा त्रास होत नाही कधी? नारळ पडणं म्हणा किंवा वाऱ्याने कधी हलणं वगैरे? नाही. आता मुळात ते कल्पवृक्ष आहे. आणि म्हणजे झाडावर प्रत्येक माणसाने प्रेम करायला पाहिजे. आणि कल्पवृक्षावर तर कोकणातला माणूस 100% करतोच. बरोबर. म्हणजे गंमत अशी की कोकणात शहाळं तुम्हाला विकत मिळत नाही. त्यामागचे कारण असे की शाळेतून पैसे अधिक मिळतात किंवा मिळतीलही, पण तरी सुद्धा नारळावरच्या प्रेमापोटी कदाचित ती गोष्ट होत नसेल. तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही शहाळ्याचा स्टॉल मिळणार नाही. बरोबर. अगदीच तुमच्यासाठी मी शहाळं काढेन. बरोबर. पाहुणा म्हणून बाबा आलात म्हणून काढेन. पण असं हे आहे, म्हणजे त्याच्यामुळे त्या झाडावरती आमचं खूप प्रेम आहे. बरोबर. म्हणजे असं म्हटलं जाते की एक नारळाचं झाड एका माणसाला आयुष्यभर पोसू शकते. आणि वस्तुस्थिती आहे, कारण त्याचा कुठलाच भाग वेस्टेज नाहीये, असं टाकून देण्यासारखा नाहीये. काकांचं प्राणीप्रेम मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आणि निसर्ग प्रेम, आणि विशेष करून त्यांनी जसं सांगितलं कोकणी माणसाचं या कल्पवृक्षावर असलेलं जे प्रेम आहे ते देखील आपल्याला या प्रसंगातून किंवा या अनुभवातून काकांच्या पाहायला मिळालं. इथे एकीकडे आधुनिक पद्धतीचं घर, सर्व सोयी सुविधा असताना आपली जी परंपरा आहे ती सुद्धा कुठेही काकाने विसरलेली नाहीये. हे सुद्धा एका गवंड्याने मला काही तासात बनवून दिलं. म्हणजे खूप माझ्या अगदी मनासारखी तुळशी झाली. तिचा जो आकार आहे तो खूप छान आहे, म्हणजे सगळ्यांना आवडतो. बरं, इथे असा पॅसेज ठेवलेला आहे, इथे बघू शकतो आपण. डायनिंग टेबल सुद्धा आहेत, खुर्च्या आहेत. आता थोडंसं पर्यटनाच्या दृष्टीने एक घर बांधलेलं आहे. हो. म्हणून मग त्याच्या समोरच 2 दरवाजे आलेत, अशासाठी की एक मास्टर बेडरूम किंवा स्वतंत्र बेडरूम उजव्या बाजूला, जो दरवाजा उघडून मी आत जातोय. ओके. तर ही मास्टर बेडरूम आहे. म्हणजे एखादं कपल आलं किंवा 3-4 जणांची फॅमिली आली तर ते आरामात राहू शकतात. बरं, सुंदर अशी रूम आहे, प्रसन्न वातावरण आहे, अफलातून असा व्ह्यू आहे, वारा कंटिन्यू. काका काय डिझाईन डोक्यात होतं की कोणी आर्किटेक्टनं सुचवलं किंवा कोणी इंजिनियर वगैरे होता? काय शक्यतो आम्ही नाही कोणाकडे गेलो. मी आणि माझा मुलगा प्रतीक, आम्ही दोघांनी मिळून खूप डिझाईन केलेल्या होत्या. त्याच्यात आम्हाला हे थोडंसं आवडलं. अरे वा. आणि मग आमचे एक मित्र आहेत, म्हणजे माझे शेजारी दिलीप जोशी म्हणून. ओके. त्यांनी मग ते कॉम्प्युटरवर जे मापात पाहिजे बरोबर परफेक्ट ते सगळं त्यांनी ते करून दिलं मला. अच्छा. बरं. आणि मी हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं नाही, हे आम्ही आमचं करून घेतलं. तुम्ही तुमचं माणसांकडून करून क्या बात आहे. मस्त मस्त. तर ही आहे मास्टर बेडरूम मित्रांनो. इथे पंखा आहे, एसी आहे, त्याचबरोबर आरसा दिसतोय, 2 खिडक्या ह्या बाजूला आहेत आणि एक खिडकी मोठी खिडक्या आहेत. हो. वाव, असं ओपन होणार आहे. जगास, खूपच मस्त. आणि वुडन आहे बेड सुद्धा. वुडन आहे. आमच्या इथल्या लोकल सुतारांकडून बनवून घेतलं. हो, मी जास्तीत जास्त कामं मी इथल्या स्थानिक लोकांकडून करून घेतली. टॉयलेट आहे, वेस्टर्न स्टाईल कमोड आहे, आणि टाईल्स पण आपण बघू शकतो की छान प्रकारच्या आहेत. आणि सर्वात इथली खासियत म्हणजे शांतता आहे. कुठेही गजबजाट नाही, लोकांची गर्दी नाही. माझ्याकडे जेव्हा पर्यटक येतात तर काही जणांचं नियोजन असते, काय बघायचं, कुठे फिरायचं, कधी जायचं बाहेर, कधी आत यायचं, कुठे जेवायचं, असं सगळं असते. पण काही जण असे रँडमली येतात आणि मग मलाच विचारतात की काका जरा 2 दिवसाचं नियोजन करून द्या. तर इथे कसं आहे, कोकणात पुरातन मंदिरं खूप छान आहेत, त्यानंतर समुद्र किनारे खूप छान आहेत. जसं की आमच्या गावात, परळे गावात वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिमानास्पद अशी गोष्ट, भारतातला 1 नंबरचा समुद्रकिनारा भोगवे. भोगवे या ठिकाणी, भोगवे गावाचं नाव, भोगवे बीच म्हणतो आपण. तर ते अतिशय सुंदर, खूप दूरवर पसरलेला, की जो तेवढा चालत नाहीत तेवढे लोक. काही भाग खडकाळ आहे, तो पण खूप छान आहे.
आणि डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि सेफ आहे. म्हणजे सरळ पृष्ठभाग खूप लांबपर्यंत आहे. आमच्या तालुक्यात, वेंगुर्ला तालुक्यात खूप सुंदर बीचेस आहेत. हां, आणि फिरायचं झालं तर मग मालवण मार्गे देवगड करून असा वळसा घेऊन कुडाळ मार्गे पुन्हा वेंगुर्ल्यातून असा संपूर्ण बाजूने माझ्या पर्यटन स्थळापासून सगळ्या प्रेक्षणीय जागा आहेत. जसं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं तळं धामापूरचं, आणि तिथे भगवती देवीचं मंदिर आहे. त्यानंतर वालावल म्हणून एक सुंदर गाव आहे कुडाळ तालुक्यात, तर तिथे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. हां, तर असे छान परिसर आहेत, खूप छान मंदिरं आहेत आणि छान वेगवेगळ्या रचना आहेत मंदिरांच्या, हां, ज्या आपल्याला आकर्षित करतात आणि मनापासून आवडतात. इथून आता डाव्या बाजूचा जो प्रवेश आहे तो डायरेक्ट हॉलमध्ये येतो आपण. अच्छा, येस. आता इथे थोडं काय अस्ताव्यस्त दिसलं तर त्याला कारणीभूत आम्ही आहोत. कारण आम्ही इथे ह्या भागात सकाळपासून आहोत. आणि इथे बघू गणपती बाप्पा फ्रेम आहे, विठ्ठल रखुमाई भाच्याने काढलाय गणपती. होय, हां, हे असा ते युकेला आहे, तो स्वतः काढलेलं आहे. हो, क्या बात आहे. लहान आहे तसा आता. अरे वा, लास्ट इयर करून युकेला पुढचं शिक्षण घ्यायला गेलाय. सुंदर सुंदर. प्रथमेश पाटील त्याचं नाव. कमाल, खूपच सुंदर फ्रेम आहे. आणि आपल्या एका मराठी मित्राने जो सध्या परदेशी राहतो पण अप्रतिम कला आहे. देवडी म्हणतो त्या पद्धतीने भिंत थोडीशी खाच पाडून त्याच्यात तो देवारा बसवल्यासारखं केलाय. अप्रतिम. भिंतीला टांगलेला देवारा नाहीये. हे सुद्धा इथल्या स्थानिक त्यांनीच केलंय. हो, कोकणात किती कला आहे आपण बघू शकतो. आणि हाती आहे, मशीनवर नाहीये. काय सांगता. हां, तर हॉलमध्ये सुद्धा पंखा आहे, टीव्ही आहे. आणि हे झालं आपलं मुख्य प्रवेशद्वार. इथे बाजूला एक मोठी खिडकी आहे. मगाच सारखाच तिकडे सुद्धा व्ह्यू मिळतो. इथे बसायला जागा केली खास, ही मला खूप आवडली. इथे बसून खूप छान वाटतं. समोरचा जो बाहेरचा व्ह्यू आहे निसर्गाचा, त्याचा आनंद घ्यायला, वारा घ्यायला खूप मजा येते. तबला सुद्धा ठेवलाय. हो, आणि बऱ्याच पर्यटकांनी भजन सुद्धा केलं. अरे वा. हां, भजन वाजवणारे होते. क्या बात आहे. मग मी हार्मोनियम सुद्धा आणून दिली आमच्या गावातल्या एका व्यक्तीची. होय, आणि खूप छान भजन केलं. बरं, इथे काय केलंय आपण? छोटस स्टोर. वरती जायचा जो जिना आहे तो मी बाहेरून घेतला नाही इमारतीच्या. बरं, इमारतीच्या बाहेर घेतला की तो कंटिन्यू भिजत राहतो किंवा बुळबुळीत वगैरे. तर तो मी आतून घेतला. आतून घेतल्यामुळे फक्त एकच मायनस पॉईंट की 3 फुटाची जागा म्हणजे 12x3 ती हॉलची कमी झाली. पण मला त्याचा फायदा असा झाला की आता त्याच्यामध्ये इन्व्हर्टर आहे. आणि अगदीच नको असलेलं सामान किंवा कधीतरी लागणारं सामान मी तिथे ठेवू शकतो. करेक्ट. हे ते कॉमन बेसिन आहे. येस, बेसिन पण खूप युनिक आहे. आपल्याकडे जे पारंपरिकरित्या घरात असतं तसं नाही. छान आता मॉडर्न स्टाईल जी असतात बेसिन तसं लादी वगैरे सुद्धा मॅट फिनिश घेतलंय. होय होय, म्हणजे बऱ्याच जणांना ते लाकूडच वाटते. बरोबर. इकडे एक टॉयलेट आहे, टॉयलेट आणि बाथरूम. फक्त मी इथे मुद्दाम इंडियन ठेवलं. ओके. तर काही पर्यटकांना इंडियनच लागते. अच्छा. त्याला मी ऑल कमोडची व्यवस्था करून ठेवली. ओके, इथे जे ऍडिशनल दिलेलं आहे ऑल कमोड आहे, फोल्डिंगची चेअर आहे. ओके. शॉवर आहे आणि गरम पाण्यासाठी गिझर आहे. इथे बाथरूम आहे, स्वतंत्र बाथरूम आहे. बरं. अच्छा. हां, बरोबर. कारण इकडे आलेली एकच पार्टी असते. हो. म्हणजे काही जण टॉयलेटला गेले तरी आंघोळीची एक खोली रिकामी राहते. टॉयलेट बाथरूम एकत्र काही जणांना थोडंसं किळसवाणं वाटते म्हणा किंवा. तर त्या दृष्टीने तसा एक मी त्यावेळेला विचार केला. बरोबर. की एक बाथरूम नुसतंच ठेवूया. बर. इकडे बेडरूम आहे. ओके. जिथे आता एसी आहे. हो, एसी आहे. येस. कसं वाटतंय आता इतके वर्ष तुम्ही शहरात राहिलात आणि त्यानंतर आता कोकणात आलात, तर काय नेमकी भावना आहे आता? नाही, मुळात समाधानाची आहे. अगदी मनापासून समाधान. कारण आपण सुरुवातीला म्हटलं की माझं मी भाग्य समजतो की मला आईने कोकणात आणलं. होय. तर कोकणातलं जीवन मी त्या बालपणात जे अनुभवलंय, माझ्या दृष्टीने ते खरं जीवन. बरं. त्याच्यासाठी मी स्वतःला आता परत भाग्यवान समजेन की माझ्या डोक्यात परमेश्वराने कुठेतरी कल्पना घातली की बाबा पर्यटनाचा व्यवसाय आपण करू शकतो. कोणतरी एक ते सुचवत असेल असं माझी एक श्रद्धा आहे. मग त्या दृष्टीने मी खूप अगदी मनापासून इथे समाधानी आहे. बरोबर. आणि दुसरा महत्वाचा सांगतो की मी मनुष्यप्रेमी माणूस आहे. मला माणसं आवडतात.
बरोबर. खरं पाहता. आणि इथे सुद्धा आता माझे जे पर्यटक जी मंडळी येऊन गेली हा, ती माझ्या अजूनही संपर्कात आहेत. आता एक साधारण 2021 मध्ये हा व्यवसाय मी सुरू केला. बरोबर. तर आज तगायत मला मेसेज करणं, फोन करणं, आठवणीने कसे आहात बरोबर. काका वगैरे, बरोबर. हे सगळं आपुलकी अजूनही इथे जपून आहेत. मी पण तसंच काही खरंय, आठवण खरंय. होईल तशी फोन करत राहायचे. येस येस. किचन मध्ये थोडा पसारा आहे. हा, हरकत नाही. तर किचन अजून मी थेट वापरायला असं दिलेलं नाहीये. ओके. हा, पण कोणाला गरज वाटली तर मी नाही म्हणत नाही. काही लहान मुलं असतात, मग त्यांची खिचडी बनवणं, ते खिमाट वगैरे म्हणतो आपण, किंवा जे काय त्यांचं अन्न असेल बरोबर. ते बनवायला त्यांना ते गॅस वगैरे लागतो, बिलकुल. भांडी लागतात, येस. ते सगळं मी प्रोव्हाइड करतो. अच्छा. आणि कुठलाही चार्जेस न घेता. वा, हा, क्या बात आहे. मुलांसाठी दूध वगैरे कोणी मागितलं तर बरं. त्याचे पण मी चार्जेस घेत नाही. बर. आता सर्वात मुख्य पार्ट, मगाशी आपली चर्चा करताना जो विषय झाला, तर काका वन मॅन शो आहेत. आता इथे तुमचा विश्वास बसेल न बसेल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे जे काही करावं लागतं, म्हणजे किचनमधल्या गोष्टी असू देत, रूम सर्व्हिसिंग असू दे, आमच्या बोलण्यात आलं. आणि ह्याचं कारण पण तितकंच गंभीर आहे कोकणातलं, की माणसं मिळत नाहीत. माणसं मिळत नाही ही गोष्ट बरोबर आहे. माणसं खूप आहेत, पण मानसिकता नाही अशी काही कामं करायची. हां, असं काहीतरी असेल. आणि दुर्दैवाने मी म्हणेन, मी आता खूप जणांशी मी बोलत असतो, जे तरुण मुलं आहेत माझे पुतणे वगैरे, की मी त्यांना रोखत असतो थोडक्यात सांगायचं, की मुंबईला जाऊ नका किंवा कुठे नोकरीसाठी जाऊ नका. बरोबर. आपल्याच भूमीमध्ये, आपल्याच गावामध्ये, आपल्याच जागेमध्ये करण्यासारखं खूप आहे, खूप आहे. आणि तुम्ही जे मुंबईला कमवणार आहे त्याचे कित्येक पट तुम्ही इथे कमवू शकता. एक्झॅक्टली. हा विश्वास मला नक्की आहे. नक्की. पण ते कोणी ऐकत नाही. पण तशी माणसं तयार होत नाहीत हे काम करायला. आणि बाहेरून मी माणसं आणू शकतो, मुंबई पुणे कुठूनही मी एक माणूस आणू शकतो किंवा एक कपल आणू शकतो. पण मग त्यांची राहण्या जेवणाची व्यवस्था करणं आणि बाकी मग बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, लक्ष ठेवणं वगैरे, हे मला शक्य नाही आहे. म्हणून मला जेवढं आता शक्य होते तेवढ्या सगळ्या गोष्टी मी करतोय. बरोबर. आणि आता अगदीच म्हणजे आईची शिकवण आहे, म्हणजे कुठल्या कामाला मागे हटायचं नाही. हां, माझी आई तशी खंबीर होती. म्हणजे अगदी भांडी घासणं वगैरे हे मला आनंदाचं काम वाटते. म्हणजे आपण काहीतरी स्वच्छ केल्याचा एक आनंद होतो. जी खरकटी भांडी आहेत ती जेव्हा आपण धुवून पालथी घालतो, तो खूप मनापासूनचा आनंद मी उपभोगत असतो. आणि हे आईकडून आलं आम्हाला. खरंय. काका म्हणजे वेगळ्याच म्हणतात ना, वेगळ्याच मातीचे बनलेत. आणि काका भावनिक पण होत आहेत थोडेसे किंवा झालेत, हे मला जाणवतंय. आईच्या आठवणीत विशेषतः मला ते लक्षात आलं. आणि खरंच म्हणजे माझ्याकडे पण शब्द कमी पडतात हे सगळं वर्णन करायचा. काकाने आम्हाला चहा आणून दिला ना, जेवणाचं ताट आणून दिला ना, खरं तर वाईट वाटलं. भले त्यांचा तो व्यवसाय असू दे, पण एकतर म्हणजे पॉझिटिव्हिटी इतकी आहे ना, हे सगळं हसत खेळत, कुठेही तक्रार न करता, कुठेही कपाळाला आठ्या न आणता. आणि हे संस्कारांशिवाय कुठनं येऊच शकत नाही. हे कुठूनही आपण कुठल्याही क्लासेसला जाऊन, कुठल्याही कोर्समधनं आपल्याला ह्या गोष्टी, हॉटेल मॅनेजमेंट करा किंवा काय, पण हे जे आपलेपण आहे ना, हे संस्कारात असायला लागतं. आणि ते काकांकडे आहे. तुमच्या भावना काय साचून आल्यात मनात, त्या पण तुम्ही व्यक्त व्हायला हरकत नाही. हां, ना मुळात कसं आहे, माझा म्हणजे मी आत्मप्रौढी असं नाही म्हणत, पण माझा मूळ स्वभावच हा आहे. म्हणजे असं की मी माणसाच्या जन्माला आलोय, मी माणसासारखा राहणार. मी खूप बालपणी मुंबईला असताना एका ठिकाणी वाचलेलं कुठेतरी, माणसाने देवासारखं नको, निदान माणसासारखं तरी असावं. मला ते खूप पक्कं राहिलं डोक्यात. आणि संस्कार म्हणतात ते खरोखर आहेच. माझे आई वडील त्या पद्धतीने छान जीवन जगले. आणि मला वैयक्तिक मनापासून खूप आवडते हे सगळं करायला. म्हणजे आल्याबरोबर पाणी देणं किंवा आणि काही जेवण वाढणं ते देणं, काय कमी नको जास्त, काय तुम्हाला काय आवडते वगैरे, असं अगदी मनापासून मी हे करतो. म्हणून कदाचित समोरच्या व्यक्तीला सुद्धा ते भावत असेल किंवा त्यापर्यंत पोहोचत असेल. हां, तर माझ्या आनंदाचा भाग आहे. खरंय. हां, पैसे मला तुम्ही तेवढेच देणार आहे. बरोबर. कोण अधिक पैसे किंवा असं माझी अजिबात अपेक्षा नसते. कारण कुठलीही गोष्ट करताना निस्वार्थ भावनेने जर केली तर ती समोरच्यापर्यंत नक्कीच पोहोचते. खरंय. त्याच्यामध्ये स्वार्थाची जर भावना असेल तर ती दिसते. बरोबर. हां, तर त्या आपुलकीनेच मी हे सगळं करतो. आणि म्हणून मलाही आनंद आहे, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला तो आनंद आहे. ह्या काकांच्या कार्यातून कोणीतरी प्रेरणा घेतली, असं काहीतरी केलं, एखाद्याचं कुटुंब इकडे स्थलांतरित झालं, तर तो आपला खरा विजय असेल. नक्की नक्की. आणि मी तर म्हणतो की तरुण मुलांना माझं एक आव्हान कोकणातल्या,
की त्यांनी शहराचं आकर्षण बाजूला ठेवून, कारण शहरात जाऊन तुम्ही करणारच काय तर पैसेच कमवायचे आहेत. खरंय. हां, पण ते पैसे कमवताना शहरात तुमची जी शारीरिक दमछाक जी होते, मानसिक जी दमछाक होते, ती इथे अजिबातच होणार नाही. बिलकुल. शारीरिक कष्ट सगळीकडेच आहेत. इथले कष्ट वेगळे, मुंबईतले तुमचे नोकरीचे कष्ट वेगळे. इथल्या कष्टात आनंद आहे, मातीत काम करायचं आहे, तब्येत चांगली राहणार आहे, बरोबर, आणि अधिक पैसे मिळणार याची गॅरंटी मी पुन्हा उल्लेख करतो, याची गॅरंटी मी देतो. राहायची सोय ही झाली, जेवण खाण चहा पाणी याची काय व्यवस्था असते? जेवणाच्या व्यवस्था माझी जी वहिनी आहे, म्हणजे माझ्या चुलत भावाची बायको, विद्या वहिनी आमची. तर माझं मूळ घर थोडंसंच पुढे, अगदी 50 पावलं चालत गेल्यानंतर माझ्या आजोबा ज्या घरात राहायचे त्या घरात ते आता 3 कुटुंब राहतात, 3 भाऊ राहतात. त्यापैकीच एक आमची विद्या वहिनी, ती अतिशय सुंदर मालवणी पद्धतीचं जेवण बनवते, शाकाहारी मांसाहारी दोन्ही. हो, मांसाहारी अर्थातच, शाकाहारी सुद्धा बनवते. खरंय खरंय. सिंधुदुर्ग म्हटल्यावर आणि मत्स्याहारी हे सर्वात विशेष. तर अशा प्रकारचं इथे सुंदर असा होमस्टे आणि घरगुती जेवण, नाश्ता वगैरे सगळं, नाश्ता चहा सगळं. नेमकी पॅकेजेस कसे काय काय असतात? त्याच्यामध्ये 2 प्रकार. सुरुवातीला आपण बघितलं मास्टर बेडरूम. हो, समजा एक नवरा बायको किंवा एक मुलगा किंवा 2 मुलं, थोडक्यात 4 जण कोणी आले असे तर ती रूमच आम्ही त्यांना देतो. त्यांना ती प्रायव्हसी पण मिळते आणि काही त्रास होत नाही. खरंय. मग ती जी रूम आहे ती विथ एसी 2,500 रुपये मी आकारतो. आणि नॉन एसी काही जण घेतात, ती 2,000 रुपये मी घेतो. अच्छा. हो, काही जणांचा 8 जणांचाच ग्रुप असतो. जसं आपण आता हॉलमध्ये उभे आहे, हॉल आणि मागचा बेडरूम, असं एक 8 लोकांना 10 लोकांना ती जागा पुरते. मग ते एक साधारण 3,500 4,000 अशा पद्धतीने त्याचा हे घेतो, आकार घेतो. आणि काही जण पूर्ण घर मागतात. म्हणजे दोन्ही बेडरूम हवेच म्हणतात. म्हणजे संख्या 6-8च असते, फार जास्ती नाही, पण 15 जणांपर्यंत माझ्याकडे कम्फर्टेबल राहू शकतात. पूर्ण घर जे आहे ते 6,000 रुपये. आणि जेवणाचं काय मेनू जसा असेल त्याप्रमाणे असतं की कसं काय? होय. तर मित्रांनो, तुम्हाला हा होमस्टे अनुभवायचा असेल तर काका आपला एकदा पत्ता, मोबाईल नंबर किंवा बुकिंग करायच्या काय काय व्यवस्था आपल्याकडे आहेत? बरोबर. सर्वात महत्वाचं मी पत्ता आपला सांगतो, कारण साईटवर गेल्यानंतर हे दिसेल म्हणजे लोकेशन. गावाचं नाव जे आहे ते परुळे, म्हणजे माझ्या होमस्टेचं नाव कोरजाई किनारा होमस्टे, गावाचं नाव परुळे. इथे वाडीचं नाव आनंदवाडी जरी असलं तरी कोरजाई नावाने हा भाग प्रसिद्ध आहे. तर आणि तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि मोठी खुणाजवळची म्हणजे सिंधुदुर्ग चिपी विमानतळाजवळ एक साधारण 3 किलोमीटरचं अंतर आहे. अगदी. माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा जो आहे तो 8975764144. आणि कॉलिंगसाठी जरा नेटवर्क इथे छान आहे, जिओचा नंबर आहे तो 9028837936. आणि माझा मुलगा प्रतीक हा सुद्धा बुकिंगच्या संदर्भाने थोडं अधिक बघतो. 8830505622. गुगलला सर्च केलं कोरजाई किनारा तर तुम्हाला रिव्ह्यू वगैरे, फोटो, व्हिडिओ सगळं दिसते. येस, मी स्वतः सुद्धा चेक केले. गुगल मॅप्सला तुम्हाला कोरजाई किनारा होमस्टे हे जे काकांचं होमस्टे आहे ते बघायला मिळू शकतं. अनेक पर्यटकांनी तिथे आपले अनुभव लिहिलेले आहेत स्वतःहून. त्याचबरोबर फोटो सुद्धा पोस्ट केलेले आहेत, जेवणाचे फोटो पोस्ट केलेले आहेत, आपल्या स्टेचे फोटो शेअर केलेले आहेत. आणि तुम्ही नक्की ते चेक करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, हे मोबाईल नंबर सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही कॉल करा, इथे अनुभव घ्या. आपल्या मराठी माणसाचा एक व्यवसाय आहे आणि ज्या वयात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे आणि यशस्वीरित्या पुढे चालवलाय त्याला दाद दिली पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपला चॅनल सबस्क्राईब अजून केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, हे मी मनापासून विनंती करतो. आणि ह्या व्हिडिओला इथेच विराम देतो. मनापासून धन्यवाद काका, आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद.